जिंकलो आहोत, पण आपण सगळे हे मानणाऱ्यांपैकी आहोत की सत्ता हे आपलं साध्य नाही आहे, ते आपलं साधन आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो. आणि म्हणून हा गड जरी आपण जिंकला असलो तरी जोपर्यंत माननीय मोदीजींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे, ज्या यात्रेमध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्र गेल्या 2.5 वर्षामध्ये मागे पडलाय, पुन्हा एकदा वेगानं तो महाराष्ट्र त्या विकासाच्या वाटचालीमध्ये पहिल्या क्रमांकावर आणणं, आता हा गड जिंकल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये. मला अनेक लोक विचारतात हे कसं घडलं. मी त्यांना एवढंच सांगतो की हे सरकार यावं ही तो श्रींची इच्छा. आणि या ठिकाणी ईश्वर कोण आहे, श्री कोण आहेत. ईश्वराला तर आपण मानतोच, पण या महाराष्ट्रातली जी 12 कोटी जनता आहे त्यांची ही इच्छा होती की या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या ठिकाणी नवीन सरकार आलं पाहिजे. आणि त्यांच्या मनातली संकल्पना आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं पूर्ण केली आहे. मला असं वाटतं की खरं तर आपण आता या ठिकाणी एक प्रकारे मोकळा श्वास घेतोय, कारण गेले 2.5 वर्ष ही आपली संघर्षात गेली. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक असं सरकार की ज्या सरकारने 2.5 वर्ष केवळ सूड उगवण्याचं काम केलं. सामान्य कार्यकर्ता असो, व्यक्ती असो, पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ता असो, एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये होती. आमच्या विरुद्ध बोललात घर तोडू, आमच्या विरुद्ध बोललात जेलमध्ये टाकू, आमच्या विरुद्ध बोललात 10-12 पोलीस स्टेशन मध्ये फिरवू, अशा प्रकारची एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये तयार झाली होती. आणि आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की ज्या प्रकारे अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार याची परिसीमा गाठली होती, त्याच्या विरुद्ध सातत्याने आपण सगळे लोक हे या ठिकाणी संघर्ष करत होतो. आणि आज मला असं वाटतं की एक खुला श्वास घेत ही बैठक या ठिकाणी होते. पण केवळ तुम्हीच खुला श्वास घेताय असं नाहीये, महाराष्ट्राची जनता ही खुला श्वास घेते. त्या जनतेला हे लक्षातच येत नव्हतं की सरकार तर आहे, पण सरकार म्हणजे कोण आहे, नेमकं कोण सरकार चालवत आहे. मी सांगायचो की सरकार चाललंय ते भगवान भरोसे चाललंय, व्यक्ती चालवत नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्राची जी अधोगती आपण सगळ्यांनी बघितली ती खरं म्हणजे या ठिकाणी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि म्हणून काही लोकांना असं वाटत असेल की आपण सत्तेकरता परिवर्तन केलं. हे सत्तेकरता परिवर्तन नाहीये. ज्यावेळी आम्ही सगळे बघायचो की महाराष्ट्राला विकासाच्या गतीकडे नेलं आणि सरकार आल्यानंतर गती कमी झाली हे तर सोडून द्या, ते एखाद वेळेस मान्य करू की एखादं सरकार वेगानं काम करतं, एखादं सरकार कमी गतीनं काम करतं. पण प्रगतीचे सगळे कार्यक्रम बंद, ठप्प, सगळ्यांवर स्थगिती, एक प्रकारे जणू काही जे जे चांगलं आहे ते करायचंच नाही आम्हाला. आणि विशेषतः केंद्र सरकारने कोट्यावधी रुपये देऊन विविध क्षेत्रातले जे प्रोजेक्ट सुरू केले होते हे सगळे प्रोजेक्ट बंद करण्याचं काम हे त्या सरकारने केलं. आणि म्हणून मनातनं असं वाटायचं की परिवर्तन आपल्याला खुर्ची पाहिजे म्हणून नाही. खुर्च्या येतात जातात, आपण कधी खुर्चीचा विचारच केला नाही. पण ही जी काही अवस्था दिसत होती ती अवस्था पाहिल्यानंतर असं वाटायचं की कशा करता सरकार आहे. आणि मग आपण पहिल्या दिवशीपासून ही मनात गाठ बांधली की अशा प्रकारे जर सरकार केवळ एकीकडे बदला घ्यायचा आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा एवढ्या करता सरकार म्हणून हे चालवणार असतील तर यांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही.
आणि मी खरोखर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आपण 2.5 वर्ष असा लढा दिला. म्हणजे खरं तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी असे आहेत, कोणावर 10 केसेस झाल्या, कोणावर 12 झाल्या, कोणावर 20 झाल्या. एक तर असा मला भेटला की याच्यावर 30 केसेस झाल्या. घराबाहेर पाऊल ठेवलं तरी केस होती, पण कोणी घाबरलं नाही. कारण आपण स्वतः करता नाही, खुर्ची करता लढत नव्हतो. आपण या ठिकाणी लढत होतो ते सामान्य माणसाकरता. आणि म्हणून मी या सरकारला सांगितलं होतं, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं. खरं म्हणजे सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता. आणि तोच ते सत्य या ठिकाणी आपण खरं म्हणजे दाखवून दिलं. खरं तर आपण गेल्या सगळ्या दिवसांचा जो काही घटनाक्रम आहे तो बघितला असेल तर हे महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय. खरं म्हणजे सत्ता एक मॅग्नेट असतं, जे मॅग्नेट लोकांना एकत्रित ठेवतं. सत्तेमध्ये एक ताकद असते, कारण प्रत्येकाचं काही ना काही ॲस्पिरेशन जे आहे ते त्यातनं पूर्ण होत असतं. कोणाचं वैयक्तिक असतं, कोणाचं जनतेकरता असतं. पण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं की 50 आमदारांनी आणि त्यातले 9 मंत्री आहेत, सरकार सोडून विरोधी पक्षाकडे येण्याचा निर्णय केला. ते सरकारमध्ये होते, पण त्यांच्या हे लक्षात आलं की सरकार आहे तरी कुठे. ज्या प्रकारे त्यांना वागणूक मिळत होती, ज्या प्रकारचं सरकार चाललं होतं, त्यांच्या हे लक्षात आलं की हे सरकार जर 5 वर्ष आम्ही असंच चालवलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही दिसणार नाही. आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि मी खरोखर मनापासून अभिनंदन करीन श्री एकनाथ शिंदेजी यांचं. एक हिमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा हा त्या ठिकाणी बाहेर पडला. तुम्ही विचार करा, ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळी ठरलं नव्हतं की सरकार येईलच, हे सगळं नीट होईलच. कदाचित असंही घडलं असतं की एवढे सगळे लोक नसते आले तर त्यांचं जे काही सामाजिक राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षाची जी त्यांची पुण्याई आहे, ती कदाचित समाप्त करण्यात आली असती. पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी हे ठरवलं की मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी कार्यकर्ता आहे, मी त्यांचा शिवसैनिक आहे. आणि त्यांच्या विचारांची जर फारकत घेतली जात असेल, आज ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावं लागत असेल, ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याच्या ऐवजी माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन, आज त्यांच्यासोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जर जावं लागत असेल, आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान होत असताना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, आणि ज्या दाऊदच्या लोकांविरुद्ध इतकी मोठी लढाई भाजप आणि शिवसेनेने उभारली, त्याच्याशी संबंधित म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरुद्ध अक्षर बोलता येत नाही, कारण त्या मंत्र्याला मंत्रिपदावरनं काढण्याची हिंमत नेते दाखवू शकत नाही. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता तो हे सहन करू शकत नव्हता. आणि म्हणून हे सत्तेकरता झालेलं परिवर्तन नाही आहे, हे विचारांकरता झालेलं परिवर्तन आहे. ज्या दिवशी हे ठरवलं
त्या दिवशी त्यांनाही माहित नव्हतं काय होणार आहे, मलाही माहित नव्हतं काय होणार आहे. पण महाराष्ट्राच्या हिताकरता हे करणं आवश्यक होतं, म्हणून त्या ठिकाणी ते केलं. आणि अनेक कथा कहाण्या तयार झाल्या. कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील. पण हे काही अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. आज एवढे मोठे लोक या ठिकाणी घेऊन ते येत असताना त्यांना नेतृत्व देणं हे तर महत्वाचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय होतं तर भारतीय जनता पार्टी सत्ता पिपासू नाही आहे. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो अशापैकी आम्ही नाही आहोत. तर आम्हाला विचारांची लढाई आहे. त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. आणि ती शिवसेना म्हणजे आता जी मायनॉरिटीची उरली आहे. खरी शिवसेना आता आपल्या सोबत आहे आणि हीच खरी शिवसेना आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण शिवसेना पक्ष नाही, तो विचार आहे. तो विचार जे जिवंत ठेवतील तीच शिवसेना आहे आणि तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेजी करतायत. कारण मी स्वतः याचा साक्षीदार आहे. कुठलाही शब्द त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता, कुठलाही शब्द. मी स्वतः त्यांच्यासोबत बसलो आणि खऱ्या अर्थानं काय बोलायचं हे त्या ठिकाणी ठरलं. त्यानुसार मी सगळं वक्तव्य केलं. प्रत्येक सभेमध्ये माननीय मोदीजी हे सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय. अमितभाई सांगायचे, स्वतः उद्धवजींनी देखील सांगितलंय. आणि असं असताना कुठेतरी आमच्या सोबत षडयंत्र झालं, आमच्या जागा पाडण्यात आल्या. हे काही पोस्टपोल अलायन्स नाही आहे. चंद्रकांत दादा, आपण भोळे लोक आहोत. आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून शिवसेनेच्या विरुद्ध जे बंडखोर होते ते मागे घेतले. त्यांच्याकरता जी मदत करता येईल ती मदत केली. पण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. फक्त नंबर गेम फसतो की नाही याच्याकडे त्यांची वाट होती. ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की तिघांचा मिळून नंबर गेम जमतोय, इकडे निवडणूकचे निकालच पूर्ण याचे होते, त्याच्या आधीच ते घोषित करतायत की आमचे सगळे मार्ग खुले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याशी चर्चाच त्यांनी केली नाही. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची फारकत झाली, तशीच आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली, त्यांच्या पक्षावर आली, त्याचं बीजारोपण त्या निर्णयामध्ये होतं. कारण अशा प्रकारे इतका विरोधाभासी आणि मॅन्डेट चोरून या ठिकाणी तयार केलेलं सरकार हे कधी चालत नसतं. मला लोक विचारायचे, पत्रकार विचारायचे, हे सरकार 5 वर्ष चालेल का? मी त्यांना प्रतिप्रश्न विचारायचो की असं सरकार कधी 5 वर्ष चाललंय का? तुम्ही सांगा. देशाच्या राजकीय इतिहासात चाललेलं नाहीये. हे सोयीचं सरकार आहे, जनतेचं सरकार नाही आहे. जनतेचं सरकार आज निवडून आलंय, आज. कारण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे, यांनी राजरोसपणे लोकांसमोर जाऊन युती करून वोट मागितले होते. हे जे शिवसेनेचे 40 आमदार आहेत आणि आम्ही जे 106 आहोत, या सगळ्या लोकांनी एकत्रित वोट मागितले, यांना एकत्रित निवडून दिलं. त्यामुळे खरं नॅचरल सरकार, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, मॅन्डेटची जी चोरी झाली होती, ती चोरीचा माल पुन्हा एकत्रित आणून आता खऱ्या अर्थानं खरं लोकांच्या मनातलं सरकार हे आज आपण तयार केलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या संपूर्ण ही जी काय आपली वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये मला या गोष्टीचा आनंद अधिक आहे की आता आपला महाराष्ट्र हा वेगानं पुढे जाऊ शकेल. तुम्ही बघा,
मग असे सुधीर भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यांचं जर पहिल्या 30 दिवसाचा रिपोर्ट कार्ड आपण बघितलं तर पहिल्या 30 दिवसामध्ये त्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये स्थगितीशिवाय काहीच नव्हतं. याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, याची चौकशी, त्याची चौकशी, त्याची चौकशी, या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. पण आपण बघा, आपण या ठिकाणी निवडून आल्यानंतर 24 दिवसामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला. ओबीसीचं आरक्षण पुन्हा आपण बहाल केलं. आरे कार शेडवरची बंदी आपण मागे घेतली. बुलेट ट्रेन मधल्या ज्या अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या. पेट्रोल डिझेलचे भाव 5 रुपये आणि 3 रुपयाने आपण कमी केले. औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर आपण त्या ठिकाणी केलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव आपण त्या ठिकाणी केलं. नवी मुंबई विमानतळाला त्या ठिकाणी आपण स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं. MMRDA 60,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी MMR रिजनचा विकास करण्याची मुभा दिली. नगरपंचायत आणि नगरपालिका आणि आपल्या ग्रामपंचायत थेट अध्यक्ष आणि सरपंचाच्या निवडीचा आपण निर्णय घेतला. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार आपण त्या ठिकाणी दिला. आणीबाणीमध्ये जे लोकतंत्र संग्राम सेनानी होते त्यांचं बंद असलेलं पेन्शन पुन्हा आपण सुरू केलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकरता 12,400 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. अमृत अभियानाकरता 27,700 कोटी रुपये आपण दिले. स्मार्ट प्रकल्प जो आपल्या काळात होता ज्याचं नाव बदलून स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, पण 2 वर्षात एक फुटकी कवडी खर्च केली नाही. त्या प्रकल्पाला मनुष्यबळ देऊन तो प्रकल्प आपण 10,000 गावांमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू केला. यासोबत वर्ल्ड बँकेसोबत पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक करून हे जे काही आपलं सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचं पाणी येतं, जे कर्नाटकच्या हिश्श्याचं नाही, आपल्या हिश्श्याचं नाही, जे पुराचं पाणी आहे, हे पुराचं पाणी दरवेळेस पूर आणतं, याला डायव्हर्जन केनाल काढून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल या संदर्भातला आपण प्रस्ताव तयार केला आणि वर्ल्ड बँकेची टेंटेटिव्ह मान्यता त्याला त्या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर जे वाहून जाणारं पाणी होतं समुद्रामध्ये, ते वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आणि तुटीच्या खोऱ्यामध्ये जो नगर जिल्हा, नाशिक आणि जो काही एक वाद आपला मराठवाड्याचा तयार होतो तो वाद नेहमीकरता संपायचा, त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. वैनगंगा, नळगंगा सारखा प्रस्ताव की ज्यामध्ये 450 किलोमीटर या ठिकाणी टनेल टाकून गोसीखुर्दच्या खालून जे 100 TMC पाणी वाहून जातं, जे कोणाच्या हिश्श्याचं नाही आहे पण ते कोणी वापरू शकत नाही, ते पाणी या टनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आणून जो काही पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातला दुष्काळी एरिया आहे, या दुष्काळी एरियाला पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला. मग वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतील, अनेक विषय या ठिकाणी आहेत. अगदी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय असेल किंवा गोविंदांवर टाकलेले निर्बंध असतील, या सगळ्या गोष्टी आपण निर्णय घेतले आणि म्हणूनच आज कसं आपल्याला खुलं वाटतंय, चांगलं वाटतंय. आम्ही जेव्हा संघात होतो तेव्हा नारा असायचा, आता कसं वाटतंय, छान वाटतंय. पण या 2 सरकारमधला फरक काय आहे? परवा आमच्या शिंदे साहेबांचा सत्कार झाला तर मागच्या सरकारमधले मंत्री असलेले अब्दुल सत्तार असं म्हणाले की पूर्वी राज्यात फक्त लेना बँक होती, आता देना बँक आली आहे. अनुभवातनं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून खरं तर आपण जर बघितलं तर मागची सरकार कसं होतं, ते डिफेक्टिव्ह होतं, ते इनॅक्टिव्ह होतं, ते फक्त नरेटिव्ह सरकार होतं. आपण विरोधी पक्षात होतो, आपला विरोधी पक्ष डिटेक्टिव्ह होता. आणि आता सत्ता पक्षात आलोय तर आता आपण सुपर ऍक्टिव्ह आहोत. आता 2.5 वर्षाचा बॅकलॉग 1.5 वर्षात भरून काढायचा आहे आणि राज्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे, खरं म्हणजे एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये विधानमंडळातील आमचे सहकारी असतील किंवा विधानमंडळाबाहेरील आपले नेते असतील, हे अतिशय भक्कमपणे आम्ही सगळे एकजुटीने राहिलो, आपण सगळे एकजुटीने राहिलो.
आणि सगळ्यांनी मिळून मला विरोधी पक्षनेता बनवल्यानंतर पूर्ण ताकदीनं दोन्ही सभागृहातले आमदार हे माझ्या पाठीशी उभे राहिले. कोणी निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही. कोणीही हा निर्णय का होतोय अस्वस्थता असायची, कारण कोणाला माहितीच नव्हतं काय ऑपरेशन चाललंय किंवा काय होत आहे जी तर मग लोकांना वाटायचं की हे असे स्वस्त का बसले आहेत, इतकं नालायक सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे, हे काहीच का करत नाही, यांना काय 5 वर्ष असेच घालवायचे आहेत का, अशी अस्वस्थता अनेकांच्या मनात असायची. काही बोलूनही दाखवायचे की आपण का काही करत नाहीये, आपण का काही करत नाहीये. पण कोणीही निर्णयावर कधी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही. शेवटी लढाई लढायची असेल तर सेनापतीच्या मागे सगळे जेव्हा भक्कमपणे उभे राहतात तेव्हाच लढाई जिंकता येते. आपल्याकडे तीच अवस्था होती. सगळ्यांनी मिळून मला सेनापती केलं होतं, सगळे भक्कमपणे माझ्या पाठीमागे होते आणि तिकडे जे स्वतःहून सेनापती झाले होते त्यांचे सरदार कधी निघून गेले हे देखील त्यांना कळलं नाही, कारण ते त्यांच्या मागे नव्हते, कारण संबंध नव्हता. शेवटी नेत्याचा इतरांची एक कनेक्ट असावा लागतो. हे बघा, केवळ नेतृत्व जे मिळतं, आज आम्ही सगळे मंचावर बसलेले लोक असो, तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला नेता बनवलाय, पण केवळ तुम्ही आम्हाला एखाद्या पदावर बसवलं या आधारावर आम्ही नेते होत नाही. तुमचा आणि आमचा इमोशनल कनेक्ट काय आहे हा महत्वाचा असतो. आणि जिथे इमोशनल कनेक्ट असतो तिथे अतिशय विपरीत परिस्थितीतही आपली मतं नाही फुटली. त्यांची फोडून आपण राज्यसभा निवडून आणली, त्यांची फोडून आपण विधान परिषद निवडून आणली. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी आपण करू शकलो ते खऱ्या अर्थानं ही जी काही आपली एकजूट होती, सगळे लोक सोबत होते, त्याच्या आधारावरच आपण करू शकलो. आणि एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की या सगळ्या संघर्षाच्या दरम्यान आपली जी केंद्रीय पार्टी आहे ती अतिशय भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी होती. आणि विशेषतः आपले माननीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा मी विशेष उल्लेख करीन. हिंदीमध्ये जर आपण सांगायचं तर चट्टान की तरह वो पीछे खडे थे, चट्टान की तरह, पहाडासारखे ते आपल्या मागे होते. आपले अध्यक्ष नड्डाजी यांचं मार्गदर्शन होतं. आणि हे सगळं करत असताना अर्थातच सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन कोणाचं असेल, प्रेरणा कोणाची असेल तर ती आपल्या पंतप्रधानांची होती. कारण आपण रोज हे बघत होतो की पंतप्रधान इतकी मेहनत करतायत, आपल्या संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव होत आहे, आणि इथे मात्र काही मूर्ख लोक रोज त्यांच्याबद्दल वाईट बोलतात, रोज केंद्र सरकारला नावं ठेवतात आणि लोकहिताचे सगळे प्रोजेक्ट हे बंद करतात. हे पाहिल्यानंतर राग तर याचा, पण त्याहीपेक्षा प्रेरणा मिळायची, त्याहीपेक्षा ऊर्जा मिळायची की नाही, हे बदललंच पाहिजे. आपल्या पंतप्रधानांसोबत आपलं सरकार असलंच पाहिजे, आपल्या पंतप्रधानांच्या पाठीमागे आपला महाराष्ट्र उभा राहिलाच पाहिजे. आणि तो होताच, तो चोरून नेला होता, तो पुन्हा या ठिकाणी आपण परत आणला. आणि म्हणून आज या सगळ्या परिवर्तनामध्ये हे जे काही या ठिकाणी घडलंय हे त्यांच्या आशीर्वादाने घडलंय. मगाशी आशिषने सांगितलंय खरं आहे, मुळामध्ये हे सगळं करत असताना मी हा निर्णय घेतला होता की आपण बाहेर राहून पक्षाचं काम करावं, आणि तशा प्रकारे पूर्ण तयारी देखील केली होती. परंतु ज्येष्ठांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला सांगितल्यावर मी तात्काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मला असं वाटतं की हा सन्मान आहे. याचं कारण असं आहे, माझ्या नेत्यांनी मला जर सांगितलं असतं की तुझी गरज संपली आहे, घरी जा, तर घरी गेलो असतो. पण त्यांनी असं नाही सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे, सरकार चालवण्याकरता तू आतमध्ये असणं आवश्यक आहे. सरकार बाहेरून चालत नाही. सरकार हे अनकॉन्स्टिट्युशनल किंवा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी बनवून चालवता येत नाही. सरकार सरकारमध्ये राहूनच चालवावं लागतं. त्यामुळे आमची इच्छा आहे, मला असं वाटतं की एवढा मोठा सन्मान हा या ठिकाणी माझ्या नेत्यांनी मला दिला. आणि खरं म्हणजे माननीय नड्डाजींसारख्या आपल्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगणं की आम्ही देवेंद्रजीला विनंती केली आणि आदेश दिलाय की त्यांनी गेलं पाहिजे. आणि माननीय अमितभाई असतील किंवा माननीय पंतप्रधान असतील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, मला असं वाटतं की त्या भावना वाचल्यानंतर किंवा त्या पाहिल्यानंतर मला तर माझ्या जीवनात कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. कारण एका कार्यकर्त्याला त्याच्या नेत्यांकडनं अशा प्रकारे भावना मिळणं
यापेक्षा जीवनात अजून मोठं काय असू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे हा फार मोठा सन्मान आहे. आणि एकनाथराव शिंदे हे आपले नेते आहेत. कुठल्याही, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री हेच नेते असतात. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे नेते शिंदेजीच आहेत. हे मी याकरता सांगतो की मगाशी चंद्रकांत दादांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले. चंद्रकांत दादांनी एवढंच सांगितलं की आपल्याला हे माहिती नव्हतं, आपल्याला असं वाटत होतं आपलंच सरकार येणार आहे, आपल्याला असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे. अचानक हा निर्णय आल्यामुळे आपल्याला धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कोणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा काय आपलं वेगळं मत आहे असं बिलकुल नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो. त्या एकत्रित असताना हे सगळे निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे अर्थात आता हे चालत असतं, माध्यमांचं काम असतं, माध्यमांना अर्थ काढायचे असतात, ते अर्थ ते काढत असतात. पण हे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, आता हे जे काही शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे सरकार 2.5 वर्ष तर पूर्ण करेलच, पण त्याच्यानंतर भव्य अशा प्रचंड अशा बहुमताने पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निवडून येईल आणि आमच्या कामाच्या भरोशावर या ठिकाणी आम्ही निवडून येऊ, हा विश्वास मला आहे. आणि म्हणून खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आज एक खरं हिंदुत्ववादी सरकार आलंय. छद्म हिंदुत्ववादी नाही, हे खरं हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि आमची हिंदुत्वाची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. हिंदुत्व आमचा राष्ट्रवाद आहे, तो आमचा प्राण आहे, तो आमचा श्वास आहे. आणि आमच्या हिंदुत्वात प्रत्येकाला जागा आहे. हे हिंदुत्व कुठल्याही जातीच्या पलीकडे आहे, धर्माच्या पलीकडे आहे, पूजा पद्धतीच्या पलीकडे आहे. जो जो व्यक्ती या देशाला आपली कर्मभूमी मानतो, जन्मभूमी मानतो, या देशाची जी मानकं आहेत त्या मानकांना आपली मानकं मानतो, या देशाची श्रद्धास्थानं आहेत त्या श्रद्धास्थानांना तो आपली श्रद्धास्थानं मानतो, असा कुठलाही व्यक्ती, तो याची पूजा पद्धती काही असली तरी तो हिंदू आहे आम्ही असं मानतो. आणि आमचं जे हिंदुत्व आहे कुठल्याही धर्माचं लांगुल चालन करणार नाही, लांगुल चालन करणार नाही. आमच्याकरता कोणी वोट बँक नाही आहे, वोट बँकेचे राजकारण करणार नाही. या देशाची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा अभिमान बाळगून त्या संस्कृतीच्या पथावर चालणारे आम्ही आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी कोणाचंही लांगुल चालन न करता सगळ्यांना समान न्याय देण्याची जी हिंदुत्वाची भूमिका आहे ती भूमिका घेऊन आज खरे हिंदुत्ववादी या ठिकाणी आले आहेत. आणि मला एक गोष्ट अजून सांगायची आहे. आता बघा, नेहमीप्रमाणे आता सुरू होईल. आता पहिला डायलॉग काय येणार आहे, यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची. पहिला ठरलेला आहे. ज्या ज्या क्षणी हे हारतात, ज्या ज्या क्षणी हे कमजोर होतात, यांचा पहिला डायलॉग हा असतो की यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. कोणाच्या बापाची हिंमत आहे? या देशाचं संविधान सर्वोपरी आहे आणि या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे या मुंबईचा, आम्हाला अभिमान आहे या मराठीपणाचा, आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि गौरवाचा. आणि मी हे मागेही सांगितलं, मी प्रत्येक वेळेस सांगत होतो, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय नाही, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे मुंबईवर अन्याय नाही. तुमच्या विरोधात एखादी गोष्ट केली म्हणजे तो राष्ट्रद्रोह महाराष्ट्रद्रोह नाही. अरे तुम्ही चुका कराल, भ्रष्टाचार कराल आणि भ्रष्टाचार केल्यावर तुमच्यावर कारवाई झाली तर महाराष्ट्रद्रोह म्हणजे तुम्हाला लायसन्स द्यायचा, लुटत राहा, असं होत नाही. त्यामुळे आज एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू इच्छितो, होय आम्हीच हिंदुत्ववादी, होयच आम्हीच मराठी माणसाकरता लढणारे, होयच आम्हीच महाराष्ट्राकरता लढणारे, होय आम्ही मराठी माणसाकरता लढणारे. या महाराष्ट्रामध्ये हे जे शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे, मराठी माणसाच्या हक्काकरता हे सरकार कुठल्याही स्तराला जाऊन लढल्याशिवाय राहणार नाही. हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आम्ही कधी भाषेच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन नाही केलं, करण्याचं कारणही नाही आहे. आणि क्षेत्रीय अस्मिता हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. आम्ही कधी क्षेत्रीय अस्मितेला नाकारलं नाहीये.
आणि आज तर खरा बाळासाहेबांचा विचार घेतलेली शिवसेना आमच्या सोबत आहे. मग जर खरा बाळासाहेबांचा विचार घेतलेली शिवसेना आमच्या सोबत असेल तर मराठी माणसाचं कल्याणच होईल, महाराष्ट्राचं कल्याणच होईल. या ठिकाणी कुठला दुसरा विचार येण्याचं कारणच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये अशा प्रकारचे नरेटिव्ह टाकण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात येईल. तसे 9 वाजता बोलणारे अलीकडच्या काळात कमी बोलायला लागले. कारण काय मला माहित नाही. खरं म्हणजे तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला, सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा हे जर बंद करायचं असेल लाऊडस्पीकर तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे खरं तर आपण त्यांना धन्यवादच दिले पाहिजे. मी तर असं म्हणेन की हे सरकार कसं आहे, हे भारतीय जनता पक्षाचे मोदी सैनिक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक यांनी एकत्रित येऊन तयार केलेलं सरकार आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राला शिखरावर नेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत पण वेळ देखील एक मर्यादित आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे. अरे बाबांनो, काही गोष्टी खासगीत सांगणार आहे. सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर बोलता येत नाहीत. त्या खासगीत सांगेन मी तुम्हाला. पण मला असं वाटतं या गोष्टीचा मला खरोखर मनापासून अभिमान आहे की आपलं सरकार आल्याबरोबर ओबीसींचं राजकीय आरक्षण आपण बहाल करू शकतो. मगाशी चंद्रशेखर बावनकुळेंनी या ओबीसी राजकीय आरक्षणाचा सगळा इतिहास आपल्या पुढे मांडला. आणि खरं आहे, इच्छाशक्तीचा अभाव होता. मी असं म्हणणार नाही. त्या सरकारमध्येही काही मंत्री असे होते की ज्यांना हे वाटत होतं की काही झालं तरी ओबीसीचं राजकीय आरक्षण आलं पाहिजे. पण त्याच वेळी काही पॉवरफुल मंत्री असे होते की ज्यांना कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण येऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून ज्या गोष्टी 4 महिन्यात झाल्या त्या 2.5 वर्षात का झाल्या नाहीत? ज्या गोष्टी 20 दिवसात आपण करू शकलो, 15 दिवसात आपण करू शकलो, त्या गोष्टी 2.5 वर्षात का झाल्या नाहीत? याचं कारण इच्छाशक्तीचा अभाव होता. मला आठवतं की प्रत्येक वेळी म्हणजे 5 मार्च 2020 ला मी हेच सांगितलं होतं की डेडिकेटेड आयोग तयार करून इम्पेरिकल डेटा जमा करायचा आहे, सेन्सस डेटा नाही. पण 1.5 वर्ष केंद्र सरकार देत नाही की शेवटी कोर्टाने सांगितलं बाबा ते केंद्राचा सेन्सस डेटा नाही, आम्हाला इम्पेरिकल डेटा पाहिजे आणि तो डेडिकेटेड आयोगाने जमा केलेला. म्हणजे हे जर त्यावेळी 3-4 बैठकांमध्ये याची सगळी सिस्टीम ही मी समजावून सांगितली, सरकारने केली नाही. हीच परिस्थिती मध्य प्रदेशमध्ये आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांचं मी अभिनंदन करेन. ही परिस्थिती आल्याबरोबर मी त्यांना एक नोट पाठवली की आमच्या इकडे घडलाय, ही त्याची सिस्टीम आहे, मी याचा अभ्यास केलाय. त्यांनी तात्काळ डेडिकेटेड आयोग तयार केला. तो आयोग तयार करून त्याचा अहवाल घेतला. तो अहवाल सुप्रीम कोर्टात नेला. अहवाल मंजूर करून टाकला. 3 महिन्यामध्ये त्यांनी सगळं काम केलं. आणि आम्ही आपलं 2.5 वर्ष भजन करत होतो, हरिहरी म्हणत होतो, पण आम्ही काहीही करू शकलो नाही. आणि म्हणून ही इच्छाशक्ती नव्हती. आज इच्छाशक्ती असलेलं सरकार आल्याबरोबर आपण अहवाल मिळवला, सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तो आपण त्याच्यावर जे काही समोरच्यांचं म्हणणं होतं ते म्हणणं मांडण्याची त्यांना संधी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिली. आणि श्री तुषार मेहता जे देशाचे सॉलिसिटर जनरल आहेत, मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघे त्यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना सांगितलं की मध्य प्रदेशची केस तुम्ही त्या ठिकाणी लढला होतात,
त्यामुळे तुम्ही आमची केस लढली पाहिजे. त्यांनी ते मान्य केलं. ते होते सिनियर काउन्सिल नाफडे साहेब होते, अनेक लोक होते, मी सगळ्यांची नावं आज घेणार नाही, मी आधी घेतली आहेत. आणि अतिशय चांगल्या प्रकारे बाजू मांडून 20 तारखेला आपल्या पदरी त्यांनी हे आरक्षण या ठिकाणी पाडून दिलं. आता हे खरं आहे की 3-4 जिल्ह्यांचा प्रश्न अजून आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादा ओलांडू नका सांगितलंय. पण नंदुरबार सारखा जिल्हा आहे जिथे SC/ST ची लोकसंख्या 66% आहे आणि ती 66% असल्यामुळे त्या ठिकाणी 50%च्या आत ओबीसी करता जागा उरत नाही. याकरता विधी तज्ञांचे मतं घेऊन त्यात काय मार्ग काढता येईल ते आपण बघू. शेवटी रिप्रेझेंटेशन पाहिजे. रिप्रेझेंटेशन जर नसेल तर कुठला ना कुठला मार्ग हा त्या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल. पण बहुतांश जिल्ह्यांमध्ये मात्र आज आता अतिशय चांगल्या प्रकारे हे ओबीसीचं राजकीय आरक्षण या ठिकाणी लागू झालंय. आणि मला हा विश्वास आहे की आता येत्या काळामधल्या सगळ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहित या ठिकाणी होतील. एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण काही निर्णय घेतले, हायकोर्टात जिंकलो, पण गेल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा मुर्दा पाडला आणि आपल्याला पुन्हा झिरोवर आणलं. आज त्याही संदर्भात येत्या काळामध्ये आरक्षणाची लढाई लांब आहे. ती जी काही लढायची आहे ती तर लढूच, त्याचे सगळे कायदेशीर मार्ग पाहू. पण तोपर्यंत ज्या योजना आपण सुरू केल्या होत्या, मी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींशी बोललो आणि मी त्यांना सांगितलं की ज्या योजना आपण सुरू केल्या होत्या त्याही योजना या सरकारने बंद केल्या आहेत. त्या सगळ्या योजना पुन्हा आपण सुरू केल्या पाहिजेत. त्या योजना आपण सुरू करू. आमचे 12 बलुतेदार आहेत, त्यांच्याकरता आपण योजना सुरू करणार आहोत. आमचे आज ओपन वर्गातले लोक आहेत, त्यांची अपेक्षा आहे. त्या ओपन वर्गातल्या लोकांकरता अमृत सारखी एक योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली होती, जी या सरकारने फक्त कागदोपत्री ठेवली. तीही आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि अर्थातच आपला अजेंडाच गरीब कल्याणाचा आहे. मागासवर्गीय असतील, शेड्यूल ट्राईब असतील, यांच्या योजना इफेक्टिव्हली राबवून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हे आपलं नवं सरकार हे निश्चितपणे या ठिकाणी करेल, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून खरं तर मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की नवीन सरकार आलं आहे, पण आपल्यासमोर निश्चितपणे आव्हानं देखील मोठी आहेत. आता नुकतंच अतिवृष्टी झाली. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाला. त्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत द्यावी लागेल. तात्काळ तिथले पंचनामे करायला आम्ही सांगितलं. मी स्वतः गेलो, काही ठिकाणी मुख्यमंत्री गेले, तिथली परिस्थिती आम्ही समजून घेतली. आणि आता ज्या प्रकारे राणा जगजितसिंगजींनी सांगितलं की सरकारने लक्ष घातलं तर परिणाम होऊ शकतो. सरकारनेच लक्ष घातलं नाही म्हणजे आपल्या काळामध्ये 15-16 हजार कोटी रुपयाचा विमा आपण मिळवून दिला आणि इथे मात्र 5-7-8 हजार कोटी रुपयाचा फायदा हा विमा कंपन्यांना मागच्या सरकारने मिळवून दिला. कारण सरकारचं लक्षच नव्हतं. त्या ठिकाणी काय चाललंय कोणाला माहिती नव्हतं. त्यामुळे त्या शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मेहनत करावी लागेल, त्यांच्याकरता देखील आपल्याला काम करावं लागेल. पण एक गोष्ट अजून या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे. सरकार आल्यानंतर निश्चित अपेक्षा आपल्याही वाढतात, पण पुढच्या 2.5 वर्षामध्ये काही ना काही प्रमाणात अपेक्षा पूर्ण होतील. पण आपण ज्या प्रकारे हे सरकार तयार केलं आहे, आज हे काही केवळ भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आहे, शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांनाही पूर्णपणे सोबत घेऊन आपल्याला हे सरकार चालवायचं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील असं या ठिकाणी म्हणणं योग्य होणार नाही. मी तर तुम्हाला ही विनंती करणार आहे की पुढच्या 2.5 वर्षामध्ये कमीत कमी अपेक्षा ठेवून एक भव्य मेजॉरिटीचं सरकार पुन्हा एकदा आपल्याला कसं आणता येईल याकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे. आता खरं म्हणजे विधान परिषदेचे 12 आमदार आहेत. 13 वेगळा, मी 12चं बोलतोय. आता या 12 आमदाराकरता एलिजिबल 200 लोक तर या सभागृहात आहेत आणि 1200 लोक हे आतापर्यंत मला बायोडाटा देऊन गेले आहेत. पण जे काही नियमात असेल त्या नियमाचं पालन करून राज्यपालांचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, तशा प्रकारचं सगळं त्या सगळ्या नियमांचा विचार करून
जो काही निर्णय होईल शेवटी आपल्या पक्षामध्ये एक निर्णय, आपल्याला त्यातल्या काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील, काही जागा आपल्याला मिळतील, म्हणजे सुचवायचं आपल्याला, म्हणजे आपण जे सुचवते होतील आणि आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्यापैकी अनेकाला वाटेल की याला घेतलं, माझ्यात काय कमतरता होती, मी तर एवढं काम केलं. वाटणं साहजिक आहे, कारण प्रत्येक जण काम खूप करतो, संघर्ष प्रत्येकाने केलाय, पण शेवटी एका वेळी सगळ्यांना काही सगळ्या गोष्टी देता येत नाहीत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांनाही विनंती करणार आहे की ही 2.5 वर्ष जी आहेत, ही 2.5 वर्ष, मागची 2.5 वर्ष आपण संघर्षात घालवली, पण ही 2.5 वर्ष पुन्हा एकदा आपली घडी नीट बसवण्याकरता आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात आपण सगळे एक होतो. आता ज्यावेळी संघर्ष न करता समाजाकरता काम करायचं आहे, या काळातली आपली एकजूटही महत्वाची आहे. कोणी नाराज होण्याचं कारण नाही आहे, नाराजी येऊ शकते, पण ती नाराजी दूर करून एका मोठ्या लक्ष्याकरता आपण काम करतोय. आपण सगळे जे भारतीय जनता पक्षामध्ये कामाला आलेलो आहोत, आपल्यापैकी कोणीही केवळ सत्ता मिळवण्याकरता आलेलं नाहीये. आणि जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात. आपण बघा, जे पक्ष विचारांकरता जोवर चालले तोवर ते पक्ष चालले, ज्या क्षणी विचारांच्या ऐवजी केवळ सत्ता लोलुपते पक्ष झाले त्यावेळी ते पक्ष संपले. ज्यावेळी केवळ एकाधिकारशाही पक्षामध्ये झाली, ज्यावेळेस केवळ घराणेशाही पक्षामध्ये झाली, त्यावेळी ते पक्ष संपले. आज भारतीय जनता पक्ष याकरता जिवंत आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो, देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. कारण आपण घराणेशाही मांडणारी पार्टी नाही आहोत, कोणाचा कब्जा नाही आहे, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड ही पार्टी नाही आहे. एखाद्या नेत्याच्या मुलाने मुलीने राजकारणात यावं याला आपल्या पक्षात नाही आहे, पण तो अधिकार कोणाचा नाही आहे, पक्षावर अधिकार कोणाचा नाही आहे, म्हणजे याच्यानंतर याला दिलंच पाहिजे अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मेहनतीच्या आधारावर या ठिकाणी पुढे यायचं आहे. आज अनेक लोक तशा प्रकारे आपल्या पक्षामध्ये पुढे येत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या क्षणी आपण विचार सोडून केवळ सत्तेच्या पाठीमागे लागू, त्या दिवशी भारतीय जनता पक्षाचाही ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यागाची भूमिकाही सोसावी लागते. अनेक लोक नंतर मला विचारतील, त्याग आम्हीच करायचा का? कोणाला तरी करावाच लागेल, कोणाला तरी करावाच लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्याकडे आहे, ही परंपरा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की एक अतिशय चांगलं, स्वच्छ, प्रामाणिक, लोकाभिमुख सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या जनतेच्या समस्या आहेत, ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत, मला याची कल्पना आहे की 2.5 वर्षात सगळं होऊ शकत नाही, पण जे जे होऊ शकतं ते आम्ही स्वच्छ मनाने या ठिकाणी करण्याचं काम करू. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की एकनाथराव शिंदे हे देखील 24/7 काम करणारे नेते आहेत. त्यामुळे आता राज्याला जे काही या ठिकाणी सरकार आहे, हे सरकार उपलब्ध असलेलं सरकार आहे. हे बंदिस्त सरकार नाही आहे, हे खुलं सरकार आहे. कोणी भेटू शकतं, कोणी बोलू शकतं, कोणी आपलं या ठिकाणी म्हणणं मांडू शकतं. आता आमचे पत्रकार रोज मला विचारतात की एक्सपान्शन कधी होणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे. त्यांनाही सांगू इच्छितो की होणारच आहे. आम्ही 2 जण मिळून किती दिवस चालवणार आहे. परवा गमतीने सांगतो की कॅबिनेटची बैठक चालली होती आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदे साहेब 2 मिनिटाकरता वॉशरूमला गेले, तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं अर्धी कॅबिनेट बाहेर गेली आहे, त्यामुळे आता बैठक थांबवा. अशी कॅबिनेट चालवायची नाही आहे, एक्सपान्शन ही होणार आहे. आता हे खरंच आहे की आपल्या पक्षामध्ये या एक्सपान्शन मध्ये येऊ शकतील असे एलिजिबल नेते पण खूप आहेतच, कारण मोठा पक्ष आहे आणि एक्सपिरियन्स असलेले चांगले चांगले लोक आहेत. अनेक, म्हणजे काही तर असे आमदार आहेत की जे मंत्री झाले नाहीत पण ज्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सगळ्यांचा विचार करावा लागेल, पण सगळ्यांचा विचार करण्या एवढ्या सीटाच नाही आहेत. त्यामुळे तिथेही काही ना काही ऍडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला करावी लागेल. पण मला विश्वास आहे की जो निर्णय आपला पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक निश्चितपणे या ठिकाणी उभे राहतील. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विश्वास देतो की हे सरकार मोदीजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभं राहून या महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य
बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. मी जाता आता एवढंच सांगेन, हम नई चेतना की धारा, हम अंधियारे में उजियारा, हम उस बहार के झोंके हैं जो हर ले सबका दुख सारा. जीना है शूल मिले तो क्या, पथ में अंगार जले तो क्या, जीवन में कहाँ विराम है, बढ़ना यही तो अपना काम है. साथ साथ बढ़ेंगे, एक साथ बढ़ेंगे, सबको साथ में लेकर बढ़ेंगे, महाराष्ट्र को लेकर बढ़ेंगे, महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू एवढाच संकल्प आज सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जाता जाता जे कार्यक्रम सांगितले आहेत, हर घर झेंडा, आपलं विसरायचं नाही. बूथ मध्ये जायचंय, झेंडा लावायचा आहे. जे कार्यक्रम सांगितले ते सगळे आपण पूर्ण करू एवढाच विश्वास देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपतींचा विचार म्हणजे